तुला 10:58 पर्यंतची वेळ दिली होती. ही जी वेळ संपली आहे. आता तुझ्याशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही. आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीला 1,00,000 रुपये दिले. हे जर का नरसिंह दादांना जर का कळलं तर काय होईल? मुली मोठ्या झाल्या, वयात आल्या की आई आणि बाप दोघांनाही कठोर व्हावं लागतं. गेले काही दिवस तू डिस्टर्ब काय आहेस रे? मला एक वेळ चुकणारी माणसं चालतात, पण फसवणूक करणारी नाही. गोष्ट काय बाबांची वाट पाहतीयस ना? हो ना. पण बाबा देवळात गेले आणि येताना तुझ्यासाठी खूप खूप खेळणी आणणार आहे. खरंच बाबांनीच सांगितलं असं, हो की नाही? अरे शिवला भेटायला कोण आलं यार? कोण आलंय? शाळे मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोल माझ्याशी, पण आधी आमच्या चिवशी गप्पा मार थोड्या, कारण आम्हाला जानकी मावशी खूप खूप आवडते. खरंच. तू कधी कोणाशी खोटं बोललीस? बाबांशी बोलायचंय. त्यांना फोनवर सांगायचंय की मी खूप खुश आहे, आनंदात आहे, आणि फोन ठेवला की खूप रडायचे मी. तसं नाही, वेगळ्या प्रकारचं खोटं. जानकी, खोटं हे खोटंच असतं. हां, पण आपण एखाद्या चांगल्या कामासाठी बोललो असलो ना, तर मग बाकी कुणी नाही तरी आपला परमेश्वर आपल्याला नक्की माफ करतो. आणि माझा परमेश्वर माझं कुंकू आहे. काय म्हणालीस? काय नाही, मला वेगळंच. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अभंग आहे होय. काय बुवा गातात माहिती तुला सांगतो. देवळामध्ये म्हणजे असं अख्खं गोकुळच जमलं होतं ग. माझं मन नाही रमलं, पण आमचं गोकुळ इथे. घे 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 प्रसाद घे बाबा. वहिनी प्रसाद घ्या. सुंदर ते ध्यान. त्या चिवला बघा, सारखं बाबा बाबा करत होती तुम्ही गेल्यापासून. म्हणजे बोलायला लागली असं म्हणायचं असतं. असं तुला सांगतो, बोलायला लागली की नाही पहिला शब्द बोलणार बाबा. हा, आणि वहिनीचं अशा सारखं यायला लागलं की नाही तर काकू 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 म्हणणार. बरं, आज देवळात काय झालं? काय नाही, पुढच्या आठवड्यामध्ये सत्यवान सावित्रीचं प्रवचन लावणार आहे. हो होय, मी जाणार आहे. वहिनी येणार. काय झालं काय त्यांना? काही नाही हो. बघू तुम्ही काय आणलाय. ये सुमे, ये सुमे. काय म्हणत काय होत्या वहिनी? काही नाही हो, काहीतरी सांगायला आली होती आणि भलतच बोलत बसली. टेन्शन आलंय ना तिला. कसलं टेन्शन ग? कॉलेजला जाणार आहेत ना बाईसाहेब. वहिनी कॉलेजला व्हायला म्हणजे मानलंच पाहिजे नाही. हे सुमे, मी पण जाऊ काय कॉलेजला? पण आधी शाळेत जावं लागतं. अशी पण भानगड आहे. ठीक आहे, शाळा तर शाळा, तेवढंच पोरीला शिकवता येईल, अभ्यास घेता येईल. बाबा अभ्यास घेणार आहेत चिवचा. हो, बाबांनी खेळणी आणली चिवसाठी. जानकी वहिनी कॉलेजला जाणार. तुम्हाला कसं सांगू मी घरातून निघतानाच मला नरसिंह भाऊजींनी थांबवलं होतं. मी कर्वेंना भेटल्याचं त्यांना कोणतरी सांगितलं आणि त्यावरूनच घरात सगळा गोंधळ चालला होता. मग सरळ सांगायचं ना, मी युगंधरा सरतापेनं भेटायला चालले म्हणून. नाहीतरी तुला तिकीट मिळाल्यानंतर त्यांना कळणारच ना. तेव्हाचं तेव्हा मी मॅनेज करेन. पण मला तुझं तिकीट मॅनेज करायचं असेल तर त्यासाठी मला आधी तुझा होकार कळायला हवा ना. मला तुमच्या प्रस्तावाचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल. नाही म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटणं अगदी साहजिक आहे.
पण तिकडूनही मला एक ऑफर दिली. मला जरी आमदारकी मिळाली नाही तरी विधान परिषदेची जागा तरी पक्की आहे. तो वाटलं तर तू खूप हुशार असशील, पण तुला कोणीतरी फेकलेली हाडच सगळं जगायचं असेल त्याला मी काय करणार. मी तुझ्यासाठी पंचपक्वानाचा बेत केला होता, पण तू येता येता उकरडे हुंगत आलीस. म्हणजे आमदारकी लाथाडून तू विधान परिषदेवर जाण्याचं म्हटल्यावर आम्ही असंच म्हणणार ना. जाऊ देऊ मॅडम, आपण त्यांच्याकडे मारुतराव तिरपुडींची मुलगी म्हणून गेलो, या तर वामनराव किल्लेदारांच्या पत्नी निघाल्या. येळ वाया गेला आपला त्यांचा बी. अहो तुम्ही असं काय करताय? त्यांनी मला ऑफर दिली एवढंच सांगतेय मी तुम्हाला. मी ती ऑफर एक्सेप्ट केलीये असं तर नाही म्हणताय मी. आईला तू खूप गमतीशीर आहेस. म्हणजे मी तुला एक मोठा बंगला ऑफर करतेय आणि तो तू नाकारतीयस कारण तुला चाळीत खोली मिळतीये. ओ हैल्याबाई, यंदा तुम्ही आमदार म्हणून विधानसभेवर गेला तर पुढच्या वेळी जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा तुमचं मंत्रिपद नक्की. तर एकंदरीत तुमच्या भावजींच्या पक्षाचं कार्य बघता पुढच्या टर्मला ते नक्कीच विरोधी पार्टीत बसणार. मला तुमची ऑफर मंजूर आहे, पण अजून तुझं पण आहेच. हो, कारण जोपर्यंत तुमच्याकडून तिकीट कन्फर्म होत नाही तोपर्यंत या सगळ्याची वाच्यता कुठेही व्हायला नकोय. वा हैल्याबाई, वा वा, तुम्ही 5-6 वर्ष आधीच राजकारणामध्ये यायला हवं. म्हणून तर पेढे सुद्धा आणून ठेवले तुमच्यासाठी. या पेढे घ्या. हो, म्हणजे माझं तिकीट कन्फर्म आहे तर तुझ्या होकारासाठी हे पेढे आहेत, पण तिकीट मिळाल्यानंतर तू आम्हाला पेढे भरवायचे. आणि त्यावेळेला एका पुढ्या नाही मागणार बरं का. चांगली डझनभर पेढ्याची बॉक्सेस पाहिजे. परवा पेढ. अभिनंदन हैल्याबाई, अभिनंदन. हो हैल्याबाई, असं की कळू दे की तुम्हाला बी आनंद झालाय ते. शाबास. का रे बाबा, असा एकदम पायाशी काय येऊन बसलास? तर सांगू आत्या, हे आधीच करायला पाहिजे होतं मी. पण काय असते, प्रत्येक माणसाच्या उद्धाराची एक वेळ ठरलेली असते. प्रभू रामचंद्रांच्या पायाचा स्पर्श व्हावा म्हणून आईला नाही का कित्येक वर्ष दगडून बसली होती. अरे वा, एखाद्या कीर्तनकारासारखं बोलतोयस. दादांची कृपा. तुला सांगतो, दादा आमचे म्हणजे परीस ग बाई, परीस बघ. म्हणजे माझ्यासारख्या गंज लागलेल्या लोखंडाचं सुद्धा सोनं करायची ताकद आहे त्यांच्या हातात. तू मार्गाला लागलास ना, याच्यात सगळं आलं बाबा. एवढ्यात नाही आत्या, अजून बरंच काय काय करायचंय मला. म्हणजे जानकी वहिनींसारखं. जानकी बहिणींसारखं म्हणजे? अगं बाई, म्हणजे आता ही गावंडळ मुलगी, गावात आलेली खेळवळ मुलगी जाणार की नाही कॉलेजामध्ये. आलं का तुझ्या कानावर? मग सुमित्रा बोलली मला, माझ्या मनानं उचल खाल्ली बघ. ठरलं, जानकी वहिनी कॉलेजात जाणार, मी जाणार शाळेत. पण आता कोण आहेस का मध्ये तुझा? काय करायचं, आमचं डोकं वाकड्यातच शिरते एकदम. म्हणजे वाईट विचार असतो की नाही, तो पहिला माझ्याच डोक्यात येतोय बघ. म्हणजे सांगणार आहे तुला, पण कसं सांगायचं, जाऊ दे मरू दे. परत तुम्ही आणि म्हणणार तिरक्या डोक्याचा. आता डोक्याला भुंगा लावलायस ना, मग बोलून टाक काय बोलायचंय ते. म्हणजे आता बघ, आपल्या जानकी वहिनी कॉलेजामध्ये जाणार म्हणजे त्यांच्या धाडसाचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण कॉलेज म्हणलं की सळसळतं रक्त, आणि सळसळत्या रक्ताला उसळणं तेवढं ठाऊक. म्हणजे
हा कसं कळत नाही आत्या, ही आमची पोरगी तरुण नाही, सरळ मार्गाने जाणारी, चक्के पंजे ठाऊक नाहीत, खाली मुंडेन आपलं सरळ चालणार. बाकी कॉलेज म्हणली तरणी बांड पोरं आजूबाजूची, आणि आजकालची पोरं म्हणजे तुला काय सांगू, त्यांना कसं काय. तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला, पण परशू काळजी करू नको, मी आहे की सगळं व्यवस्थित होईल. आता ठरवलेलं आहे मी, रोज आपल्या महाराजांच्या बाजूला बसून राहायचं जास्त वेळ देवळामध्ये, देवाची प्रार्थना करत जानकी बहिणींच्या संरक्षणासाठी. आता चांगल्या कामाला उशीर कशाला, आतापासूनच जाऊन बसतो देवळात. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम. अरे टेलिफोनिया, आता हे काय नवीन? टेलिफोनच म्हणणार मी तुला. दिवसातले कमीत कमी 10 तास तू टेलिफोनवर दिसला पाहिजे. कळलं काय? फोन लाव जानकीला फोन लाव. अहो कसा काय लावू? कानाखाली कसा लावतो तुझ्या तसा फोन लावायचा कानाखाली, आणि तिला बोलायचं तिच्याशी. बोल. अहो जानकी त्यांशीच बोललो की सकाळपासून 10 वेळा फोन लावले. आता त्यापैकी 3 वेळा त्यांनी लगेच उचलले, 2 वेळा थोड्या वेळाने उचलले, आणि 4 वेळा उचललेच नाहीत. 10व्यांदा जेव्हा फोन उचलला तेव्हा माझा आवाज ऐकताच माझ्या कानाखाली मारावी असं फोन कट केला. हो लायकीच आहे तुझी तशी. एका सभ्य बाईशी असं बोलतो का रे, नालायक नारसाळे. आता ती पायाची चप्पल काढा आणि मारा माझ्या तोंडात. ते आपण नाही करणार, जानकी वहिनीच करतील. म्हणजे परत एकदा तुम्ही मला बळीचा बकरा करणार का काय? बकरा नाही, बळीचा मच्छर करणार तुझा. चल फोन लाव. वय वय. तू इथेस, जेवायला का नाही आलीस? आणि हा फोन बंद कशाला करून ठेवलायस? केव्हापासून तुला ट्राय करतोय मी. आणि जेवायला ये बघू लवकर. तुझ्याबरोबर जेवायला मिळावं म्हणून मी वाकणीसना लवकर घरी पाठवलंय. मला तुम्हाला काहीतरी. आत्ता तुम्हाला गीता सांगितलीस ना तरी मला ती ऐकायची नाहीये, कारण मला प्रचंड भूक लागली. तो फोन का चालू केला? कारण तो चालूच ठेवायचा असतो, म्हणजे ज्याला हवं तो तुझ्याशी बोलू शकतो. बघ वाजला फोन. लागला फोन लागला. स्पीकर ऑन का? यावेळी कोणाला आठवण आली तुझी? आईशिवाय कोण एवढ्या रात्री फोन करणार ना? आता जर बंद असतं तर. जास्त वेळ बोलू नकोस, मी वाट पाहतो तुझी जेवायला. ये लवकर. हॅलो. हॅलो, आम्ही सगळं ऐकलंय. आमदार साहेब काय जेवायचे थांबलेत काय? जेवू दे सावकाश जेवू दे. आणि जेवण झाल्यानंतर पानाचा इडा म्हणून आता मी बातमीच त्यांच्या कानात घालतो. तुम्ही का मला त्रास देताय? मी तुम्हाला का त्रास देतोय? आता हे बरं का जानकीताई? अहो मला तुमची किती आठवण येते. तुम्ही मात्र फोन स्विच ऑफच करून ठेवताय की. कामाचं बोल, कामाचं बोल. होय होय होय. चुकलं माझं, परत नाही करणार. अहो काय माहिती का जानकीताई, नाही म्हणजे मला एक लय घाण सवय. म्हणजे मी काय एकदा मोबाईलवर किंवा फोनवरती बोलायला लागलो ना की बोलतच सुटतो. पलीकडे कोण बोलतोय काय बोलतोय याची मला काय बी शुद्ध राहत नाही. आता तुम्ही असा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलात तर मी काय करायचो? मी आपला लँडलाईनवर फोन करायचो आणि तिकडं नरसिंहरावांशी जानकीताई समजून बोलायचो. आता झाली का पंचायत? म्हणजे झेपल का तुम्हाला हे? तुम्हाला काय हवंय? काय माहिती का जानकीताई, तुम्ही मला नाईट मून मध्ये भेटा मग सांगतो. म्हणजे काय असतं? अहो नाईट मून हॉटेल आहे मड आयलंडला. सभ्य माणसं जमतात तिथं भेटा मग बोलतो. मी काय म्हणते म्हणजे जानकीताई तुम्ही आता काय बी म्हणू नका. नरसिंह भाऊजी जेवायचे थांबलेत तिकडं.
त्यांना जेवायला घाला. हा, पण उद्या जर का त्या हाटेला तुम्ही आला नाहीत तर मग मात्र मी नरसिंह दादांना भेटेन बघा. काय? ओके, गुड नाईट, म्हणजे शुभरात्री. हॅलो, अरे देवा, तुम्ही बोलताय वय? कोण बोलतंय? म्या जानकीची आई बोलते. मला जानकीशी थोडं बोलायचं होतं. काही अडचण आहे का? तुम्ही सारखा सारखा फोन करताय. सारखा सारखा? अहो आता तर आले की मी घरात. अहो आत्ता बोललात ना तिच्याशी. असं वय? तो ह्यानी केला असेल. एक मिनिट, बोला तिच्याशी. तुझ्या आईचा फोन आहे. अगं बोल. हॅलो. हां, अगं मगाशी बाबांचा फोन आला होता. मी यांना सांगितलं तू जाते म्हणून. मी तुला नंतर फोन करते. यांना जेवायला वाढायचंय. ठेवते. मगाशी बाबांचा फोन आला होता. खरंच बाबांचा होता. असेल. इतक्या विनवण्या करून कशाला सांगतेस? मी तर म्हणतो दिवसातून 1-2 वेळा बोलत जा त्यांच्याशी. थोडं मन हलकं होईल. माझी खूप घुसमट होती. आईशी बोललीस म्हणून? माता, काका, काकी, मामा, मामी असतील त्या सगळ्या नातेवाईकांशी पण बोलून घे. हवं तर गोठ्यातल्या गाई म्हशींशी पण बोल. पण त्याआधी मला जेवायला वाढ. पोटात आगीचा डोंब उसळलाय. झोप आता. उघड्या डोळ्यांपेक्षा झोपल्यावर स्वप्न छान पडतात. झोप येत नाहीये. काय करू? सकाळपासून बघतोय मी. तुला काहीतरी सांगायचंय मला. मी तुमच्याशी खोटं बोलले. तू खोटं बोलूच शकत नाहीस. आणि जर बोललीस तर ते या घराच्या भल्यासाठीच असेल. यातून कोणाचं भलं होणार आहे का नाही मला माहित नाही, पण खोटं बोलली एवढं नक्की. आणि फक्त खोटं नाही तर मी तुमची फसवणूक केलीये. फसवणूक म्हणजे? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझ्या
माझ्या मैत्रिणीसाठी मी 1 लाख रुपये काढले होते. हा, ती विद्या विंचुर्णीची. ती विंचुर्णीची नव्हती, रमावतीचीच होती. तिचं नाव विद्या नाही, वनिता. आपल्या गावातल्या वनिताबाई. पण तिचा आणि तुझा संबंध काय? आणि तू गेलीसच का तिच्याकडे? तुम्ही रागवू नका ना, ऐकून घ्या ना. मला जगात कोणी त्रास दिला नसेल इतका त्या बाईने त्रास दिलाय, आणि तू तिच्याचकडे.